नाव दादासाहेब पवार, पंचायत समिती केतुरगण. तर अजिनाथ विघ्ने हे पंचायत समितीचे विजयी उमेदवारच म्हणतो आम्ही. तर पक्षाकडनं तो उभं राहणारच आहे ते. तिकीट फिक्स झालेलंच आहे. पण जरी तथाकथित जरी काही झालं तरी स्वबळावर लढणार आणि संपूर्ण ताकद, केतुरगणाची संपूर्ण ताकद, संपूर्ण शक्ती त्यांच्या बरोबर आहे आणि त्यांना आम्ही निवडून आणणार आणि येणारच हे आम्ही ठाम सांगतो. कुठल्या कुठल्या ह्याच्या कारणावरती ते अपक्ष लढवतील आणि निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळेल, काय कशा पद्धतीने काम यश मिळेल. आजपर्यंत त्यांनी केलेलं 20-25 वर्षाचं राजकारण, तळागाळाशी केलेलं राजकारण, लोकांची ग्राउंड लेवलला येऊन केलेलं काम आणि त्यांचं असणारं रोजचं करमळ्यातली कामं ही तसं पाहता ग्राउंड लेवलला आजपर्यंत त्यांना एवढं विरोध कुठं म्हणजे विरोधक नाहीये. त्यांना एवढा स्ट्रॉंग विरोधक तर कोणीच नाही. त्यांनी जी कामं केली त्याच्यावरच आम्ही सांगतो की विजय फिक्स आहे आणि नाही झालं तरी आम्ही स्वबळावर येणार आणि ताकदीने निवडून आणणार. मामांकडून जर विघ्न वकिलांना तिकीट नाही मिळत तर मामांची विघ्न वकिलांची बंडखोरी कायम आहे. बंडखोरी कायम, स्वबळावरचा नारा फिक्स आणि स्वबळावर आम्ही ताकदीने येणार. पण आम्हाला एवढं खात्री आहे की मामा तिकीट देतीलच. नाही तिकीट दिलं तर नाही दिलं तर स्वबळावर लढणार. नाव काय आणि कुठल्या गणामध्ये आहे आणि काय तुमची प्रतिक्रिया आहे? केतूर पंचायत समिती घनशंभू खैरे नाव आमचं. सध्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली महाराष्ट्रात. आज ॲडव्होकेट अजिनाथ विघ्ने यांचा फॉर्म भरण्यासाठी आम्ही आलो होतो. एकंदरीत घनाची परिस्थिती पाहता तळागाळात काम करणारं नेतृत्व आहे, लोकांच्या सुखदुःखात जाणारं नेतृत्व आहे आणि अडीअडचणीला धावून जाणारं नेतृत्व माझी मेन म्हणजे. त्यांच्यासाठी आज मामासाहेबांची कशी बी आम्ही मागणी केली उमेदवारीसाठी आणि त्यांची मागणी आम्हाला निश्चित मामासाहेब देतील या आशेवर आम्ही आहे आणि उमेदवारी घेणार आणि ही उमेदवारी भविष्यात सगळीकडे सक्रिय राहील आणि गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यास सगळ्यांना मदत होईल. जर पक्षाने विघ्न वकिलांना उमेदवारी नाही दिली तर काय भूमिका असणार? पक्षाच्या मार्फतच विघ्ने साहेबांना उमेदवारी मिळणार आहे, त्यात काही विषयच नाही. नाही मिळाली तर बंडखोरी होणार. बंडखोरी ती उद्याच्याला ठरेल. पक्षाची दिशा उद्याच्याला ठरेल. बंडखोरी होईल नाही होईल ते काय असेल ते उद्याच्याला निर्णय होईल त्याचा. म्हणजे पक्षाने जर तिकीट नाहीच दिलं तर पक्षाने जरी नाही तिकीट दिलं तरी वकील साहेबाच्या मागे जी जनता आहे ती जनता मतदान रूपी वकील साहेबांचं जे आहे ते दाखवून देईल ना इलेक्शन मध्ये.